नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहणार आहोत ठळक घडामोडी. चौधरी चरण सिंग यांच्यासह चौघांना भारतरत्न. राष्ट्रपती मुर्मू यांनी दिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार. 1 एप्रिलपासून 31 मे पर्यंत 2 महिने वरण घाट वाहतुकीसाठी बंद. कोकणातील प्रवाशांना पडणार वळसा. पवारांनी घेतली मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट. पाटील कुटुंबियांचं केलं सांत्वन. कोकणात सर्वत्र रंगपंचमीची धूम. आबालवृद्धांनी घेतला रंगोत्सवाचा आनंद. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशातील 4 व्यक्तिमत्वांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, PV नरसिंह राव, कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नाने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून 31 मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. अडवाणी वगळता इतर 4ही व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारला. दिवंगत माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र PV प्रभाकर राव यांनी स्वीकारलाय. चौधरी चरण सिंग यांचे नातू जयंत सिंह यांनी दादांचा पुरस्कार स्वीकारलाय. यासोबतच MS स्वामीनाथन यांची मुलगी नित्या रावही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचली होती. राष्ट्रपती भवनातीलच दरबार हॉलमध्ये शनिवारी भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उपाध्यक्ष जगदीप धनगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकसभा निवडणूक निकोप आणि चांगल्या वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले. त्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 138 जणांवरती कारवाई करून त्यांच्याविरुद्ध हमीपत्र घेण्यात आले. या पार्श्वभूमीवरती 10 संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतलं असून 7 अवैध दारू अड्ड्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावरही 24 तास विशेषतः लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. तर ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यावरती पोलीस दलाचं विशेष लक्ष असून अवैध प्रकरणांना प्रतिबंध करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. संशयितरित्या फिरणाऱ्या 10 जणांना पोलीस दलानं ताब्यात घेतलंय. तसंच या कालावधीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या 7 अड्ड्यांवरती धाडी टाकून हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरती कोणत्याही अफवा पसरवू नयेत, बदनामी केली जाऊ नये, जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यावर लक्ष ठेवणारी टीम काम करत असल्याचं यावेळेला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलंय. दिनांक 16 मार्च 2024 रोजी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली. त्यानंतर त्या संदर्भातली जी कार्यवाही करणं आवश्यक असतं ते पोलीस विभागाने सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आजवर आम्ही एकूण 60 अवैध दारू धंद्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. यामध्ये काही हटबट्टी विक्रेते आहेत, त्याचबरोबर काही हटबट्टी गाळणारे लोकांचा सुद्धा समावेश आहे. त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात किंवा सराईत गुन्हेगार असतात अशा 5 इसमांविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 110 अन्वये कारवाई केलेली आहे. तसेच ज्यांच्याविरुद्ध ह्यापूर्वीचं रेकॉर्ड आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं रेकॉर्ड आहे, अशा इसमांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून CRPCच्या कलम 107 अन्वये कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडनं अशा प्रकारचे बंदपत्र स्थानिक दंडाधिकाऱ्यांकडून भरून घेण्यात आलेले आहेत. काही इसम संशयास्पदरित्या रात्री बेरात्री फिरत असताना त्यांच्याविरुद्ध सुद्धा प्रतिबंधक कारवाई केली. अशा लोकांची संख्या आहे 10 आणि ती कारवाई CRPCच्या कलम 109 अन्वये केलेली आहे. हे करत असताना नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीसुद्धा हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे कोर्टाकडनं जाहीर झालेले नॉन बेलेबल वॉरंट जे आहेत त्याची बजावणी करण्यासाठी सुद्धा एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती कार्यवाही सातत्यानं चालू आहे. जिल्हाभर अशा प्रकारची मोहिमेला गती देण्यात आलेली आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक 2024ची अतिशय शांततामय मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडेल यासाठी जिल्हा पोलीस दल तयार आहे. मला एक अजून एक मुद्दा
याच्यामध्ये जरूर आपल्या वतीनं सांगायचा आहे तो म्हणजे समाज माध्यमांवरती होणारा अपप्रचार आणि त्याचा होणारा गैरवापर. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक वेगळ्या प्रकारचं पथक सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि 24/7 अशा प्रकारे सोशल मीडियावरती असणारे जे पोस्ट आहेत, अफवा आहेत किंवा कोणाचा अपप्रचार आहे किंवा एखादी बदनामीकारक मजकूर जर कोणी टाकत असेल त्याबद्दलचा अहवाल आम्ही दररोज घेत असतो, त्याबद्दलची माहिती आम्ही घेत असतो आणि त्या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासुद्धा तजवीज जिल्हा पोलीस दलाने ठेवलेली आहे. आणि मला आपल्या वतीनं सर्वांना आवाहन करायचं आहे, समाज माध्यमांचा वापर करताना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल, कोणाचाही अपमान होईल, अवमान होईल, कोणाच्याही चारित्र्य हनन होईल अशा प्रकारच्या पोस्ट स्वतः करू नयेत, इतरांच्या आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं सामाजिक सौहार्द कायम राहावं यासाठी जिल्हा पोलीस दलाला मदत करावी. धन्यवाद. महाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावरती आहे. मात्र वरण घाटातील रुंदीकरणाचं काम व संरक्षक भिंतीचं काम चालू वाहतुकीमध्ये पावसाळ्यापूर्वी करणे अशक्य असल्याने हा मार्ग 1 एप्रिलपासून 31 मेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश रायगडचे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी बजावलेले आहेत. कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा तामाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावरती आल्याने रस्त्यावर संरक्षक भिंती वाहून गेल्याने भोर मार्गे पुणे जाणारा मार्ग गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गाच्या मजबूतीकरणाचं काम 2 वर्षापासून सुरू आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीमार्फत करण्यात आलेल्या अटकेचा पनवेल येथील आम आदमी पार्टी व विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर निदर्शने केलेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तथाकथित दारू घोटाळ्यात फसवण्यात आलं असून शरदचंद्र रेड्डी नावाच्या व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं म्हणून त्यांना अटक केलेली आहे असं ईडीचं म्हणणं आहे. परंतु शरदचंद्र रेड्डी या व्यक्तीनं 60 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत दान घेतले असल्याचं उघड झालंय व अरविंद केजरीवाल यांना फसवण्यासाठी तो माफीचा साक्षीदार बनलेला आहे असं आम आदमी पार्टीतर्फे आरोप होत आहेत. यावेळेला निषेध व्यक्त करण्याकरता पनवेल येथील विविध संघटना रस्त्यावरती उतरल्या होत्या व जेव्हापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका होत नाही तेव्हापर्यंत आपण निदर्शने करत राहणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. महाड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणी रात्रीच्या वेळी स्थानिक ग्रामस्थांकडून नदीमध्ये सोडले जाते. याची दखल पालिका प्रशासनाने घेतली असून तहसीलदार प्रांत यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन रात्रीच्या वेळी कोथुर्डे धरणातील पाणी नदीमध्ये सोडणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी. गेल्या काही दिवसांपासून या घटना घडत असल्याने पाण्याची पातळी पूर्णपणे खाली गेलेली आहे. रात्रीच्या वेळी सतत पाणी सोडले जात असल्याने पुढील 2 ते 3 दिवस महाड शहराला पाण्याचा पुरवठा होऊ शकेल एवढंच पाणी शिल्लक राहिलेले असल्याचं समजतंय. महाडमधील नागरिकांनी याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोकणवासियांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठी असून माझा विजय निश्चित आहे असं ते म्हणाले. तर कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा महामार्ग या विषयांवरती देखील त्यांनी भाष्य केलंय. कोकण रेल्वेचं विद्युतीकरण आहेच, पण त्याचबरोबर कोकण रेल्वे हे भारतीय रेल्वेमध्ये जोपर्यंत मर्जिंग होत नाही तोपर्यंत कोकण रेल्वेला न्याय मिळणार नाही. दुर्दैव असं आहे की महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार केंद्रीय रेल्वे मंत्री त्याला तयार आहे, पण महाराष्ट्र सरकारकडून तसा प्रस्ताव अद्यापही मागची 2 वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. महाराष्ट्र सरकारने त्याला सहकार्य केलं नाही, म्हणून भारतीय रेल्वे इथे होत नाही. दुसरे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं तर पूर्णावसाने पूर्ण होण्याची गरज आहे, पण दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. त्यांचे लाडावलेले ठेकेदार या ठिकाणी नियुक्त होत आहेत. म्हणून पाली असेल, लांजा असेल, संगमेश्वर असेल, कोण ठेकेदार नियुक्त केलाय तो बघा. मग कुठल्या मंत्र्याची भागीदारी त्याच्यामध्ये आहे ती बघा. हे जर दूर केलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं दुष्टचक्र संपेल. हे मी माननीय नितीन गडकरी साहेबांना वारंवार सांगितलं. म्हणून शेवटी आता त्यांनी एक म्हात्रे नावाचे जे ठेकेदार दिलेले आहेत, बऱ्यापैकी त्यांची प्रगती चालू आहे. पण लाडावलेले आणि भ्रष्टाचारामध्ये बुडालेले ठेकेदार नियुक्त केल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शनिवारी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पेजारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पाटील कुटुंबियांची विचारपूस केली। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्याच्या महिला आघाडी प्रमुख आशा शिंदे आदी मान्यवर मंडळी यावेळेला उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या अलिबाग तालुक्यातील पेजारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली। त्यांची विचारपूस देखील करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थसभापती चित्रा पाटील, सुहाई पाटील आदी पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशांची यादी केली तर ती मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पुरी होऊ शकत नाही। त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता। ते नारायणराव फासांच्यापासून दत्ता फासी असतील, प्रभाकर फासी असतील आणि हल्ली जयंत फासी असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी शोधली नाही आणि ते काम मीनाक्षी ताईंनी एवढ्या आयुष्यात केलं। विधिमंडळाचं त्यांचं काम आम्हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली। आज आपण त्यांना ओळखलो एका कर्तृत्वान संघर्षाची नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये माझी श्रद्धांजली। गारवा कृषी पर्यटन केंद्र आणि कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने हळद लागवड प्रशिक्षण संपन्न आले। तसेच यावेळी हळद SK4 लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या जिल्हास्तरीय स्पर्धेत पंचायत समिती संगमेश्वर देवरुख यांनी विविध 5 बक्षिसं पटकावलेत। या स्पर्धेत विलास शेलार यांनी द्वितीय क्रमांक तर श्री खंडागळे यांना 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मिळाले। तसेच योगेश मोहिरे, देवेंद्र शेलार आणि शिवाजी शेलार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले। गुहागर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी सचिन कारेकर, विस्ताराधिकारी कृषी विभाग गजेंद्र पवनीकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती। यावेळी कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांतच्या अध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर मिनलोक, सचिव अमोल लोक, पंचायत समितीचे संगमेश्वरचे कृषी अधिकारी विनोद कुमार शिंदे, कृषी अधिकारी धायगुडे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। मनसे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून राजवैभव प्रतिष्ठान खेड आयोजित रंग महोत्सवाचं दरवर्षी आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाला लहान मुले, आबालवृद्ध व तरुणाई मोठ्या प्रमाणात उपस्थित असते। यावेळी रंगांची उधळण देखील करण्यात येते। आज शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी रंगपंचमी निमित्त लहान मुलांना रंग आणि पिचकारीचं वाटप करण्यात आलं। संपूर्ण खेड शहरात रंग व पिचकारीचं वाटप करून मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली। यावेळी मनसे राज्य सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते। होळी हा कोकणाचा प्रमुख सण। कोकणात गेले 15 दिवस सुरू असलेल्या होळीच्या उत्सवाची महाड शहरातील रंगपंचमीला आज सकाळपासूनच जोरदार सुरुवात झाली। त्यामुळे महाड शहरातील बाजारपेठ संपूर्णपणे बंद असलेली आज पाहायला मिळते। सकाळपासूनच बच्चे कंपनीने रंग खेळायला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या पिचकाऱ्या घेऊन मुलं मुली एकमेकांवरती रंग उडवत रंगपंचमीचा आनंद घेत आहेत। युवक आणि मोठी माणसंही रंगाच्या उत्सवात सहभागी झाली आहेत। दक्षिण रायगडातील अनेक गावे आणि शहरांमध्येही रंगपंचमी उत्साहात साजरी होते। गावोगावी ग्रामस्थांच्या भेटीला गेलेल्या देवदेवतांची पूजा अर्चा करून पुन्हा आता मंदिरात स्थापना करण्यात आली आहे। आम्ही महाडकर आहोत, म्हणजे आम्ही दरवर्षी होळी साजरी करतो आणि यावर्षी करत आहोत, पण आम्ही कलरचा म्हणजे पाण्याचा वापर न करून आम्ही कलरचा वापर करतो। त्याच्यामुळे मी ह्या पूर्ण जगामधल्यांना होळी साजरी करण्याला सांगते की कोणी पाण्याचा न वापर करून कलरचा वापर करा। आम्ही महाडकर दरवर्षी मोठी होळी साजरी करतो, पण आम्ही कसल्या पाण्याचा वापर करत नाही, पण आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धूमधामने होळी साजरी होते।
पण आमचं ही विनंती आहे की फक्त गुलाल आणि ऑर्गॅनिक कलरनीच होळी खेळावी, रंगपंचमी, पाण्याचा दुरुपयोग करावा नाही. ग्रामदैवत श्रीदेव भैरवनाथाला सहाणेवरती रत्नागिरी पोलिसांतर्फे पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली. हा क्षण अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकर उपस्थित होते. ब्रिटिशांच्या काळापासून श्रीदेव भैरवनाथाला ही प्रथा सुरू आहे. यावेळी ट्रस्टी, मानकरी, गुरवमंडळी आणि 12 वाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भैरवनाथाची पालखी वाजत गाजत मंदिराबाहेर आली आणि पुन्हा मंदिरात स्थानपन्न झाली. गाराणेहून रंगतदार शिमगोत्सवाची सांगता आली. सहाणेवरती नेहमीप्रमाणे गर्दी देखील पाहायला मिळाली. यावेळेला गाऱ्हाणे देखील घालण्यात आलं. त्यानंतर पोलिसांची सलामी व नंतर रंग उधळण्यात आले. उपस्थित सर्वांवरती रंग उधळून श्री भैरीची पालखी शहरात रंग उधळण्यासाठी निघाली. होळी सणानंतर शेवटच्या 6व्या आणि 7व्या दिवशी तळ कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने गावागावात राधानृत्य साजरे केले जाते. यामध्ये भक्तिगीते, हिंदी मराठी चित्रपटांच्या गाण्यांवरती ठेका धरून राधाकृष्ण, राक्षस, ब्राह्मण, मारुती ही पात्रे रंगवली जातात. यामध्ये प्रामुख्याने प्रौढ पुरुषांचा समावेश असतो. मात्र आता शिमगोत्सवामध्ये सुद्धा नवीन ट्रेंड आलाय. कोकणातील ही ऐतिहासिक परंपरा जपली जावी आणि नव्या पिढीला सुद्धा याची ओळख मिळावी म्हणून या राधा नृत्यामध्ये चिमुकल्या बाळगोपाळांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय. सिंधुदुर्गात होळीच्या 7व्या दिवशी रात्रभर रोंबाट राधा नृत्याद्वारे मनोरंजन केलं जातं. आजची तरुण पिढी मोबाईल आणि कॉम्प्युटर युगात सक्रिय असताना तिला आपल्या रूढी परंपरा लक्षात राहणं गरजेचं असते. त्यामुळे सध्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील बाळगोपाळांची राधा चर्चेचा विषय बनली. खरोखर ही कोकणातील लोककला आहे. राधा काढली जाते आणि त्याचप्रमाणे इतर म्हणजे काही सोंगे यात सहभागी होतात. खरोखर तर ही पूर्वीपासून चालत आलेली लोककला आहे आणि आमचा एकच उद्देश आहे की आम्ही जसं आता ही कला जोपासतो त्याचप्रमाणे आमच्या मागून ही लहान लहान मुलं पुढे ही कला पुढे घेऊन जातील. या कम्प्युटरच्या कलियुगाच्या काळात मोबाईल पासून थोडाफार वंचित राहून या कलेकडे मुलांचं लक्ष जायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही ही कला जोपासत आहोत. खेडची ग्रामदेवता खेडजय रेडजय देवीच्या पालखीचं भडगाव उसरेवाडी नक्षवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात आगमन झालं. यावेळी श्रीकृष्ण मंदिरात देवीची खणानाळाने ओटी भरण्यात आली. त्यानंतर श्रीकृष्ण मंदिरातून भडगाव शेवरवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पालखी निघाली असता भडगाव चाकाळे सीमेवरती भाविकांमार्फत गाऱ्हाणे देखील घालण्यात आले. आता वेळ झाली प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण. आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.